A uniform string is vibrating with fundamental frequency n if radius and length of string both are double, keeping tension constant. तर या ठिकाणी टेन्शन जे दिलेलं आहे तर टेन्शन T1 आणि T2 सेम असेल. कॉन्स्टंट आहे तर त्याला आपण T कन्सिडर करू. T1 इज इक्वल टू T2 विच इज इक्वल टू T. त्याची जी लेंथ आहे L1, एक काम करू L2 कन्सिडर करू. लेंथ आणि रेडियस दोन्ही डबल करायचं. मग L2 इज इक्वल टू 2 टाइम्स L1 आणि R2 इज इक्वल टू काय करणार 2 टाइम्स R1 घेणार. ओके, आता पुढे देन द न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज. तर नवीन फ्रिक्वेन्सी का असेल तर आपल्याला N2 या ठिकाणी काय करायचं फाइंड करायचं. N1 आपल्याला N दिलेलं आहे पण N2 काय आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. N2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क करू आपण. तर या ठिकाणी आपल्याकडे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी ए ऑप्शन आहे 2N, बी ऑप्शन आहे 3N, सी ऑप्शन आहे N डिवायडेड बाय 4 आणि लास्ट डी ऑप्शन आहे N डिवायडेड बाय 3. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी of a stretch string is given by. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर घेतला आपण स्ट्रेच स्ट्रिंगचं तर त्याचा फॉर्म्युला आहे N इज इक्वल टू 1/2L अंडर रूट T/m. T म्हणजे टेन्शन आणि M म्हणजे मास पर युनिट लेंथ किंवा त्याला म्हणू आपण लिनियर डेन्सिटी. मग 1/2L तसाच ठेवला, T पण तसाच ठेवला. Mच्या जागी पुट करणार आहे आपण M/L म्हणजे लिनियर डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण पुट करून टाकू. मास पर युनिट लेंथ M/L त्या ठिकाणी पुट करू. मग L कुठे जाणार न्यूमरेटरला हे त्याचं रिझन असेल. ठीक आहे. आता पुढे आपल्याकडे डेन्सिटीचा पण फॉर्म्युला आहे. तर डेन्सिटी फॉर्म्युला मास अपॉन वॉल्यूम. ओके, मग N इज इक्वल टू आपण Mच्या जागी टाकून देऊ 1/2L अंडर रूट TL अपॉन Mच्या जागी टाकणार आहे डेन्सिटी इंटू वॉल्यूम टाकणार आहे. तर या ठिकाणी आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करू. मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू वॉल्यूम भेटून जाईल. ठीक आहे, टाकून देतं डेन्सिटी इंटू वॉल्यूम. त्याचं रिझन पण आहे. ओके, आता वॉल्यूमचा जो जनरल फॉर्म्युला असतो तो का असतो एरिया इंटू लेंथ. तर तो आपण या ठिकाणी पुट करणार. मग V इज इक्वल टू A इंटू L तो पुट करू आपण. देअरफॉर N इज इक्वल टू 1/2L अंडर रूट TL ॲज इट इज. रो पण तसा ठेवला आणि Mच्या जागेत टाकलं A इंटू L. आता LL का होणार आहे कॅन्सल. त्याचं रिझन पण दिलेलं आहे. LL कॅन्सल झाला. मग N इज इक्वल टू भेटेल आपल्याला 1/2L अंडर रूट T डिवायडेड बाय रो. आता ए म्हणजे काय आपला एरिया आणि एरिया किती असतो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तो असतो πr². ओके, तर एरियाच्या जागी आपण टाकलं πr². एरिया ऑफ क्रॉस सेक्शन πr². ओके, आता याच्यात काही टर्म्स कॉन्स्टंट आहे. फक्त आपण ज्याच्यावरती डिपेंड आहे त्याच्याच रिलेशन या ठिकाणी काय करू ऑब्टेन करू. मग N इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 1/2L R स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतला 1/2RL घेतला अंडर रूट T डिवायडेड बाय रो इंटू पाय. मग आता ही जी ब्रॅकेट स्क्वेअर रूटमधली टर्म आहे ती कॉन्स्टंट आहे. R2 पण कॉन्स्टंट आहे. ओके, कारण टेन्शन तुम्हाला ऑलरेडी कॉन्स्टंट दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ फ्रिक्वेन्सी इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे रेडियसवरती आणि दुसरा म्हणजे लेंथवरती. ओके, तर ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी यूज करून घेऊ आणि नवीन फ्रिक्वेन्सी आपण काढू शकतो. देअरफॉर N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू R1 L1 डिवायडेड बाय R2 L2. आता हे दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहे तर आपण याच्यात पुट करून टाकू. N2 ॲज इट इज लिहिणार मी. N1च्या जागी N लिहिणार. R1 ॲज इट इज. R2 पण L1 पण ॲज इट इज
R12च्या जागी 2 टाइम्स R1 केलं आणि L2च्या जागी 2 टाइम्स L1 केलं. आता नेक्स्ट केसमध्ये R1 कॅन्सल, L1 काय आला कॅन्सल आणि 2चा किती होणार आहे 4. मग N2 डिवायडेड बाय N इज इक्वल टू 1/4. आता N इकडे डिवायडेड, इकडे काय करा मल्टिप्लाय. मग N2 इज इक्वल टू काय भेटेल N डिवायडेड बाय 4 आणि याचं आपलं काय असणार फायनल आन्सर. ओके. मग लेंथ ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट फायनल ट्युनिंग फोर्क, तर नवीन फ्रिक्वेन्सी जी असणार आहे तर ती किती असणार तर N डिवायडेड बाय 4. आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. मग या क्वेश्चनचा ऑप्शन सी असेल. ऑप्शन सी म्हणजेच काय न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज N डिवायडेड बाय 4 हे त्याचं फायनल आन्सर असेल.